दिवसांपासून अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे। अकोला शहरात आणि जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत असल्याने पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दरम्यान पुन्हा एकदा एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली आहे। प्रकाश जोसेफ असं मृतकाचे नाव आहे। जुन्या पैशाच्या वादातून आरोपी पवन मोरे याने मृतकाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे। अकोल्यातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रमाबाई आंबेडकर नगरात हत्येची घटना घडली आहे। या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। दरम्यान या घटनेचा जुने शहर पोलीस तपास करत आहेत। इंडिया न्यूज R7 उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी। स्टेशन जुने शहर अंतर्गत आज सकाळी 6 ते 6:30 दरम्यान अशी माहिती मिळाली की रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी एक व्यक्ती जखमी अवस्थेत मृत अवस्थेत पडलेला आहे। त्या माहितीवरून पोलीस स्टेशन जुने शहराचा स्टाफ आम्ही स्वतः अधिकारी कर्मचारी व शून्य शोध पथक घटनास्थळी गेलो असता त्या ठिकाणी प्रकाश पंचू जोसेफ वय 50 वर्षे राहणार रमाबाई आंबेडकर नगर हा गंभीर अवस्थेमध्ये पडलेला जखमी अवस्थेमध्ये पडलेला दिसून आल्याने त्यास तात्काळ सरकारी रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आले। त्याचप्रमाणे संबंधित घटनास्थळी यास कोणी मारले याचा शोध घेत असताना काही फुटेज काही टेक्निकल पुरावे आणि इतर गोपनीय माहितीच्या आधारे असे माहिती पडले की संबंधित मृतक यास पवन विलास मोरे उर्फ टकल्या राहणार रमाबाई नगर या व्यक्तीने त्यास वाद घालून जुन्या पैशाच्या वादावरून त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून मारल्याचे दिसत आहे। तसे तात्काळ पोलीस स्टेशन जुने शहर येथील गुन्हे शोध पथक आमचे अधिकारी अंमलदार यांना तात्काळ 3 पथक करून आरोपीच्या शोधात पाठवण्यात आले। त्याच दरम्यान आरोपीस ताब्यात घेण्यात आले व अशी माहिती पडली की संबंधित मृतक आणि आरोपी यांच्यामध्ये जुना पैशाचा वाद होता। रात्री ते बराच वेळ सोबत होते आणि रात्री अंदाजे 2 ते 2:30 वाजताच्या सुमारास रमाबाई आंबेडकर नगर निसार यांच्या दुकानासमोर या मृतक व्यक्तीस आरोपी पवन मोरे यांनी डोक्यामध्ये दगड घालून त्यास ठार मारले। आरोपी शोध पथकाने आरोपीस ताब्यात घेतली असून पुढील विचारपूस सुरू आहे। त्याचप्रमाणे मृतकाचा पंचनामा कारवाई इन्क्वेस्ट कारवाई GMC हॉस्पिटल या ठिकाणी सुरू असून पुढील तपास सुरू आहे। धन्यवाद।